friends, welcome to Sanjay Surve Maths Academy YouTube channel. Today in this video we are going to learn the factorization method of solving the quadratic equation that is given in the problem set number 2.2 of mathematics 1. The problem set containing first example like this: x square minus 15x plus 54 is equal to 0. आता हे इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करताना कुठल्या कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्वड आहेत? तर फर्स्ट स्टेप इज दॅट राइट डाउन द गिवन इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्मॅट. नाउ इन दिस एक्झाम्पल द गिवन इक्वेशन इज ऑलरेडी इन द स्टँडर्ड फॉर्मॅट. ओके, नाउ आफ्टर कन्वर्टिंग इन द स्टँडर्ड फॉर्मॅट we get here this left hand side x square minus 15x plus 54. This side is called as the left hand side of the equation. Find the linear factor of this left hand side. Find the two linear factors of this left hand side by splitting the middle term. Middle term जी आहे तिला स्प्लिट करून त्या ठिकाणी लेफ्ट हँड साइडचे दोन लिनियर फॅक्टर्स आपल्याला तयार करायचे आहेत, फॉर्म करायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने, तर हा जो कोएफिशिएंट आहे त्याला आपण म्हणतो a, करेक्ट, ax² + bx + c. तर a आणि c चा आता आपल्याला प्रॉडक्ट घ्यावा लागणार आहे. a आणि c चा प्रॉडक्ट या ठिकाणी असणार आहे 1 * 54 = 54. हा प्रॉडक्ट आता आपल्याला या ठिकाणी आहे मिळालेला. आता या 54 चे असे आपल्याला फॅक्टर्स चूज करायचे आहेत की त्यांची ऍडिशन या ठिकाणी आली पाहिजे कोएफिशिएंट ऑफ द मिडल टर्म. ओके, आता या ठिकाणी 54 जो आहे त्या 54 चे पॉसिबल फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? 54 चे पॉसिबल फॅक्टर्स आहेत 2 * 27 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे. 3 * 18 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 6 * 9 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे 54 * 1. अशा पद्धतीने काही त्याचे फॅक्टर्स आहेत. आता आपल्याला या ठिकाणी असे फॅक्टर्स चूज करायचे आहेत की जेणेकरून त्यांची ऍडिशन या ठिकाणी आली पाहिजे कोएफिशिएंट ऑफ द मिडल टर्म. मग आता याच्यामध्ये बघा, यांची ऍडिशन घेतली तर यांची ऍडिशन होणार आहे 29, यांची ऍडिशन होते या ठिकाणी 21, यांची ऍडिशन होते या ठिकाणी 15 आणि आपल्याला या ठिकाणी 15 ऍडिशन पाहिजे. बरोबर आहे. इथं ऍडिशन आहे 55. म्हणजे आपला जो रिक्वायर्ड फॅक्टर आहे, म्हणजे आपल्याला आपण जो चूज करणार आहे तर हा आपला या ठिकाणचा फॅक्टर असणार आहे. म्हणजे आता आपण या 54 चे जे फॅक्टर्स आहेत ते चूज केलेले आहेत या ठिकाणी 6 and 9. आता या ठिकाणी जर मिडल्सला या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे आणि प्रॉडक्ट या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ या दोघांचे साइन पॉझिटिव्ह असतील, पॉझिटिव्ह तरच प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह येते. या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह प्रॉडक्ट या ठिकाणी पाहिजे आहे, किंवा दोघांचे निगेटिव्ह साइन असतील तरी प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह येतो. आणि आता आपल्याला प्रॉडक्ट पॉझिटिव्ह पाहिजे परंतु ऍडिशन मात्र या ठिकाणी निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे याचे साइन आता आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे निगेटिव्ह. -6 and -9 दीज आर द रिक्वायर्ड फॅक्टर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फॅक्टर चूज करायचे आहेत. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. नाउ स्प्लिट द मिडल टर्म बाय टेकिंग दीज टू फॅक्टर्स. मिडल टर्म आता स्प्लिट करतोय आपण. x² - 6x - 9x plus 54 is equal to 0. स्प्लिट केली. आता आपण मिडल टर्म जी आहे ती या फॉर्म मध्ये लिहिली -6 -9x, म्हणजे या ठिकाणी -15 झालेला आहे. आता या ठिकाणी यांचे ग्रुप तयार करायचे आहेत. फर्स्ट ग्रुप आणि हा झाला सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुप मधून आपण x कॉमन घेऊया आणि मग तुम्हाला या ठिकाणी दिसेल इन ब्रॅकेट x - 6 कॉमन घेतला आपण x, त्यामुळे x - 6 ब्रॅकेट कंप्लीट मायनस. आता या ठिकाणी 9 आणि 54 आहे, 9x आणि 54 आहे. याच्या ग्रुप मधून आपल्याला आता एक कॉमन घ्यायचा आहे. तर 9 आणि 54 जे आहे, 9 आणि 54, तर 54 हे 9 च्या मल्टिपल मधले आहे, म्हणजे 9 आपल्याला कॉमन घेता येईल. या ठिकाणी 9 कॉमन घेतला तर या ठिकाणी उरणार आहे x. निगेटिव्ह साइन आपण कॉमन घेतल्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह साइन होईल आणि निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी -6. 9 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये x - 6 मिळतील आपल्याला इज इक्वल टू 0. ओके, नोट दॅट this bracket and this bracket is always same. प्रत्येक वेळेस तो सारखाच येणार आहे. नोट दिस. आता तोच ब्रॅकेट आपण कॉमन घेऊया. x - 6 हा ब्रॅकेट कॉमन घेतला, दोघांमधून कॉमन घेतला, तर आता या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे? इथला हा x या ठिकाणचा रिमेनिंग असेल आणि या ठिकाणी असणार आहे -9 इज इक्वल टू 0. करेक्ट. आता आपल्याला या ठिकाणी दोन लिनियर फॅक्टर्स तयार झालेले दिसून येतील आणि या लिनियर फॅक्टरचा प्रॉडक्ट आहे 0.
आता ए आणि बी असे दोन नंबर आहेत, ए मल्टिप्लाइड बाय बी इज इक्वल टू 0 अशा प्रकारे कंडिशन आहे, सिच्युएशन आहे. तर ही सिच्युएशन केव्हा ट्रू होणार आहे, आयदर ए इज इक्वल टू 0 असेल किंवा मे बी बी इज इक्वल टू 0 असेल. कुठला तरी एक हा 0 असलाच पाहिजे. 1 शुड बी 0, 1 नंबर शुड बी 0. कुठला तरी एक 0 असला पाहिजे तरच प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला 0 मिळेल. मग आता या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट या दोघांचा प्रॉडक्ट येतोय 0, म्हणजे याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेट हा 0 असला पाहिजे किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असला पाहिजे. ओके, मग आता आपण x - 6 ला 0 आहे असं कन्सिडर करू, म्हणजे आपल्याला एक इक्वेट केला आपण त्याला 0c, आणि दुसरा या ठिकाणी जो ब्रॅकेट आहे त्याला कदाचित या ठिकाणी म्हणूया आता आपण की हा 0 असेल, मे बी फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 0 असेल. आता आपल्याला असे दोन लिनियर इक्वेशन मिळालेले आहेत, हे सॉल्व्ह करायचे आहेत. आता या 6 ला ट्रान्सपोज करा इकडे, म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल, म्हणजे x इज इक्वल टू 6, और याला ट्रान्सपोज करा 9 ला, म्हणजे x इज इक्वल टू 9. आता 6 आणि 9 ह्या झाल्या x च्या व्हॅल्यू. दिस व्हॅल्यूज आर कॉल्ड एज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. राइट द आन्सर. 6 and 9 are roots of the given quadratic equation. So in this way we solve the first example. The second example from the problem set 2.2 is given like this. Here x square plus x minus 20 is equal to 0. आता आपल्याला या ठिकाणी प्रॉडक्ट कशाचा पाहिजे, इथं कोएफिशियंट 1 असेल, जर तो दिला नसेल तर कन्सिडर करायचा 1. 1 into 20, हा निगेटिव्ह 20 आहे. 1 into निगेटिव्ह 20 म्हणजे आता आपल्याला प्रॉडक्ट या ठिकाणी पाहिजे निगेटिव्ह 20. करेक्ट, निगेटिव्ह 20 आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे. आता 20 चे कोणते कोणते पॉसिबल फॅक्टर्स आहेत या ठिकाणी ते आपण बघूया. 20 चे पॉसिबल फॅक्टर्स, 2 into 10 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे. 4 into 5 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे. 20 into 1 हा एक पॉसिबल फॅक्टर आहे या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह 20 हा प्रॉडक्ट पाहिजे. निगेटिव्ह 20 हा प्रॉडक्ट पाहिजे. निगेटिव्ह 20 म्हणजे याचा अर्थ इट मीन्स दॅट वन फॅक्टर शुड बी 0. वन फॅक्टर मस्ट बी 0. एक फॅक्टर हा 0 असला पाहिजे तरच प्रॉडक्ट या ठिकाणी निगेटिव्ह येईल, अदरवाइज प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येतो, दोन्ही निगेटिव्ह असेल तरी सुद्धा प्रॉडक्ट हा पॉझिटिव्ह येतो, म्हणजे एक निगेटिव्ह असेल. आता याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. डिफरन्स आला पाहिजे या ठिकाणी मिडल टर्मच्या कोएफिशियंट एवढा. मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे 1, तर याच्यामधल्या या फॅक्टर्स मधल्या डिफरन्स कोणाचा 1 आहे, तर 4 and 5 या फॅक्टरचा डिफरन्स या ठिकाणी 1 आहे, म्हणजे हे झाले आपले फॅक्टर्स चूज केले. आता साइन डिसाइड करायचं आपल्याला. हे जे मिडल टर्मचं साइन आहे हे लार्जर नंबरला या ठिकाणी द्यायचं आहे, आणि त्याच्या अपोजिट साइन, अपोजिट निगेटिव्ह होईल ते साइन या ठिकाणी स्मॉलर नंबरला द्यायचं आहे. हे जे मिडल टर्मचं साइन आहे हे लार्ज नंबरला द्यायचं, लार्जर नंबरला, आणि त्याच्या अपोजिट या ठिकाणी स्मॉलर नंबरला साइन द्यायचं आहे. ओके, आता हे झाले आपले रिक्वायर्ड फॅक्टर. स्प्लिट द मिडल टर्म. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 5x मायनस 20 इज इक्वल टू 0. स्प्लिट केली मिडल टर्म आपण या पद्धतीने, मायनस 4x आणि प्लस 5x च्या फॉर्म मध्ये आपण ते मिडल टर्म या ठिकाणी लिहिलेली आहे. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. फर्स्ट ग्रुप मधून x कॉमन निघेल, x मायनस 4 प्लस 5 कॉमन निघेल सेकंड ब्रॅकेट मधून, x मायनस 4 इज इक्वल टू 0. 5 कॉमन घेतला, 20 म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल 5 into 4, त्यातला 5 आपण कॉमन घेतलेला आहे, रिमेनिंग 4 जो आहे तो आपण इथं लिहिलेला आहे. हा ब्रॅकेट या ठिकाणी सेम येतो, इक्वल येतो. आता हा ब्रॅकेट आपण कॉमन घेऊया, x मायनस 4. सो इन ब्रॅकेट, इन सेकंड ब्रॅकेट वी हॅव x प्लस 5, x प्लस 5 इज इक्वल टू 0. टू लिनियर फॅक्टर्स आता आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांचा प्रॉडक्ट आहे 0, म्हणजे याचा अर्थ x मायनस 4 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0 या ठिकाणी असलं पाहिजे या ठिकाणी. ओके, सॉल्व द फर्स्ट इक्वेशन. ट्रांसपोज दिस 4, so we get here x is equal to 4, or solve the second equation, we get here x is equal to negative 5. Hence 4 and negative 5 are the roots. Write the answer. Write the answer.
4 and -5 are the roots. In this way we solve the second example. Third example from problem set 2.2. 2y square plus 27y plus 13 is equal to 0. आता आपल्या या ठिकाणचा जो कोएफिशियंट आहे मीन्स द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 2 आहे या ठिकाणी. मागच्या एक्झाम्पल मध्ये 1 होता तो, या ठिकाणी 2 आहे. तर आता आपल्याला a आणि c चा प्रॉडक्ट घ्यायचा या ठिकाणी. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी 2 मल्टिप्लाइड बाय 13, 2 मल्टिप्लाइड बाय 13 मीन्स या ठिकाणी होतील 26. म्हणजे आता 26 चे आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे आहेत. तर 26 चे फॅक्टर्स कुठले कुठले आपल्याकडे आहेत? 1 * 26 हा एक फॅक्टर आहे. 2 * 13 हा आपला सेकंड या ठिकाणचा एक पॉसिबल फॅक्टर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असे चूज करायचे आहेत की प्रॉडक्ट आला पाहिजे पॉझिटिव्ह 26 आणि त्यांची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन आली पाहिजे या ठिकाणी पॉझिटिव्ह 27. कुठली पेअर चूज करता येईल? ऑब्वियसली 1 and 26. 1 and 26 these are the two required factors. दोघांची साइन या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे, पॉझिटिव्ह, कारण पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह product will be 26, positive 26, and the sum will be positive 27. So split the middle term. 2y square plus 1y plus 26y plus 13 is equal to 0. We split the middle term like this. Now make the group of two terms each like this. From the first group take y as a common. So in bracket the remaining parts are y plus 2y plus 1, and in the second, from the second bracket, here is a 26, here is a 13, means we can take 13 as a common, कारण 26 ला आपण लिहू शकतो 13 * 2, म्हणजे 13 आपण या ठिकाणी कॉमन घेतलेला असेल. तर याच्या मधला हा 13 कॉमन घेतलेला आहे, म्हणजे हा रिमेनिंग या ठिकाणचा असणार आहे 2y प्लस 13 कॉमन घेतलेला आहे, रिमेनिंग 1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने कॉमन घ्यायचे आहे आणि हे ब्रॅकेट या ठिकाणी इक्वल येतात, सेम येतात. तेच ब्रॅकेट आता कॉमन घेऊया. 2y plus 1 in the second bracket, y plus this 13, y plus 13 is equal to 0. दोन ब्रॅकेट आहेत, दोन फॅक्टर्स आपल्याला भेटलेले आहेत, त्यांचा प्रॉडक्ट या ठिकाणी 0 येतो. इट मीन्स 2y plus 1 is equal to 0, or the second possibility is that y plus 13 will be 0. काहीतरी एक 0 असेल, त्यामध्ये दोन पैकी एक कुठला तरी 0 असेल. फर्स्ट सॉल्व करू याला. 2y is equal to ट्रान्सपोज केला तर -1 होईल, और y is equal to याला ट्रान्सपोज केला तर आपल्याला डायरेक्टली रूट भेटलेला, एक व्हॅल्यू भेटलेली आहे -13. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 2 ला ट्रान्सपोज करा, y is equal to -1/2 and the y is equal to -13. हे झाले त्याचे रूट्स. राइट द आन्सर. -1/2 and -13 are the roots. In this way we solve the third example. The fourth example from the problem set number 2.2 is that 5m square is equal to 22m plus 15. This is the example given in the textbook. 5m square is equal to 22m plus 15. आतापर्यंतचे एक्झाम्पल मध्ये सगळ्या आपल्याला जे दिलेले इक्वेशन होते ते सगळे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये ऑलरेडी होतेच. फोर्थ एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे इट इज नॉट गिवन इन द स्टँडर्ड फॉर्म. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट द गिवन इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. कसं करता येईल की 5m square as it is, transpose this 22m, so we get here -22m, again transpose this 15, so we get here -15 is equal to 0. Now the given equation is in the standard form. नसेल तर आपल्याला ते करून घ्यायचं असते. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं होतं त्यामुळे आपण ती स्टेप अवॉइड करत होतो. ओके,
तर आता आपल्याला या ठिकाणी 5 आणि हा निगेटिव्ह 15 चा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 5 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 15. निगेटिव्ह 15 चा प्रॉडक्ट येणार आहे. प्रॉडक्ट या ठिकाणी येतो निगेटिव्ह 75. आता 75 चे पॉसिबल फॅक्टर्स आता आपण या ठिकाणी बघूया. 75 चे निगेटिव्ह फॅक्टर्स काय असणार आहेत, तर 3 into 25, then 5 into 15, then here 75 into 1, etc. These are the possible factors of the 75. आता आपल्याला प्रॉडक्ट जो आहे, प्रॉडक्ट आपल्याला निगेटिव्ह 75 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा होतो की एक फॅक्टर हा कुठला तरी निगेटिव्ह असला पाहिजे, तरच आपल्याला प्रॉडक्ट या ठिकाणी निगेटिव्ह मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असे दोन फॅक्टर चूज करायचे आहेत की त्यांचा डिफरन्स या ठिकाणी आला पाहिजे 22. मग या पॉसिबल फॅक्टर मधल्या पेअर मधली बघा बरं डिफरन्स या ठिकाणी 22 कुठल्या पेअरचा येतो, तर या ठिकाणी या 3 आणि 25 चा जो आहे, 3 आणि 25 चा डिफरन्स या ठिकाणी येतोय 22. 3 आणि 25 मधला डिफरन्स येतो 22. आता आपल्याला साइन डिसाइड करायचं आहे. हे जे मिडल टर्मचं साइन आहे हे लार्जर नंबरला द्यायचं आहे आणि त्याच्या अपोजिट मधलं साइन या ठिकाणी स्मॉलर नंबरला द्यायचं आहे. साइन मध्ये चेंज, साइन मध्ये या ठिकाणी बी केअरफुल. आता हे झाले आपले रिक्वायर्ड फॅक्टर. दिस इज द रफ वर्क. नोट दिस इज द रफ वर्क. नाउ स्प्लिट द मिडल टर्म. 5m square plus 3m minus 25 m minus 15 is equal to 0. Make the group. From the first group, take m as a common. So m as a common, so in bracket we have 5m plus 3. From the second bracket, आता सेकंड ब्रॅकेट मध्ये तर 25 आहे आणि या ठिकाणी 15 आहे. 25 आणि 15 हे 5 च्या मल्टिपल मध्ये आहे. म्हणजे आता आपल्याला 5 कॉमन घेता येईल. हा निगेटिव्ह 5 या ठिकाणी आपण घेतोय कॉमन. निगेटिव्ह 5 म्हणजे ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहणार या ठिकाणी 5m. आता हा निगेटिव्ह आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह होणार आहे, पॉझिटिव्ह. आणि हा 5 घेतल्यामुळे इथला 3 हा फक्त या ठिकाणी असेल आणि इज इक्वल टू 0. नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे दोन ब्रॅकेट येत आहेत, हे दोन्ही ब्रॅकेट नेहमी सारखेच येतात, इक्वल असतात. आता तेच ब्रॅकेट आपण कॉमन घेऊया. 5m plus 3 in the second bracket m minus 5 is equal to 0. अशा पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी दोन फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता त्याला इक्वेट करूया. 0 बरोबर 5m plus 3 is equal to 0 or m minus 5 that will be 0. या ठिकाणी कुठलं तरी 0 असेल या ठिकाणी. ओके, लेट अस रब दिस इज इक्वल टू 0. सॉल्व करायचा आता याला या ठिकाणी. ट्रान्सपोज करा. 5m as it is equal to minus 3 or here we get m is equal to 5. Directly we get here m is equal to 5. 5 ट्रान्सपोज केल्यानंतर तो पॉझिटिव्ह होईल. इथं आता m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 5 आपल्याला ट्रान्सपोज करावं लागेल. हेन्स m is equal to minus 3 upon 5 or the second root is m is equal to 5. These are the roots. Hence minus 3 upon 5 and 5 are the roots. Example number 5th. 2x square minus 2x plus 1 upon 2 is equal to 0. This is the 5th example. A ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे हाफ. 2 into हाफ. 2 into हाफ चा प्रॉडक्ट या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. a into c. a into c चा प्रॉडक्ट घेतला. प्रॉडक्ट या ठिकाणी येणार आहे हा 2 1 जा 2, 2 1 जा 2 या ठिकाणी कट होईल आणि प्रॉडक्ट आला या ठिकाणी 1. आता 1 चे पॉसिबल फॅक्टर्स काय आहेत, फक्त 1 into 1 एवढेच फक्त फॅक्टर्स आहेत. 1 चे पॉसिबल फॅक्टर्स आहेत 1 into 1. आता आपल्याला अशी चूज करायची की त्यांची या ठिकाणची बेरीज आली पाहिजे -2. सो दिस फॅक्टर्स आर -1 and -1. कारण -1 into -1 हा पॉझिटिव्ह होईल प्रॉडक्ट त्याचा आणि -1 plus -1 विल बी -2. म्हणजे हे आपले रिक्वायर्ड फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर्स आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. स्प्लिट करायची मिडल टर्म. 2x square
minus 1x, right here 1, again minus 1x plus 1 upon 2 is equal to 0. अशा पद्धतीने आपण मिडल टर्म या ठिकाणी स्प्लिट केलेली आहे. ग्रुप करायचे आपल्याला, मेक द ग्रुप लाईक दिस. नेहमीप्रमाणे आपले ऍज इट इज ग्रुप केलेले आहेत आपण. परत या ठिकाणी फर्स्ट मधून आणि सेकंड मधून कॉमन घेताना आपल्याला थोडासा या ठिकाणी एक विचार करावा लागेल. आता या ठिकाणी आपल्याला कॉमन घेत असताना हा जो 1 आहे या ठिकाणचा 1, या 1 ला मी अशा प्रकारे लिहू शकतो. 1 म्हणजेच काय तर 2 into 1 upon 2. या 1 चा हा जो काही फॉर्म आहे तो मी या प्रकारे लिहू शकतो. 2 into 1 upon 2. हा 2 आणि 2 कॅन्सल झाला की प्रॉडक्ट 1 येतो. म्हणजे हा 1 मी या फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी मग आता कॉमन काय निघणार आहे या ठिकाणावरून, तर इथं 2 आहे आणि इथं जो आहे 1 तो आपण या फॉर्मॅट मध्ये लक्षात घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल 2x as a common. So in bracket we have x minus, हा इथला x इथं घेतलाय आणि आता हा 2 इथला कॉमन घेतलेला आहे आपण, कॉमन म्हणजे या ठिकाणी हा जो कॉमन घेतलेला आहे या ठिकाणचा 2, तर इथं शिल्लक राहणार आहे या ठिकाणी 1 upon 2 आणि x आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे तिकडचा. समजले सर्वांच्या लक्षात आले असेल स्टेप सी. 1 ला आपण या पद्धतीने लिहू शकतो या ठिकाणी. त्याच्यामधून 2 हा कॉमन घेतलेला आहे, x ही कॉमन घेतलेला आहे या ठिकाणचा, इथल्या हा x कॉमन घेतलेला आहे आणि 2 कॉमन घेतलेला आहे, त्यामुळे इथं शिल्लक राहील. सेकंड ब्रॅकेट मधून -1 हा कॉमन घेऊया, -1 इन सेकंड ब्रॅकेट. मग हा इथं राहील शिल्लक x आणि हा निगेटिव्ह आपण कॉमन घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी होणार आहे -1 upon 2 is equal to 0. हे दोन ब्रॅकेट सारखे आले पाहिजे. हे दोन ब्रॅकेट सारखे आलेच पाहिजे. नेहमी लक्षामध्ये घ्यायचं की हे दोन ब्रॅकेट सारखे असलेच पाहिजे, तरच आपलं एक्झाम्पल या ठिकाणी करेक्ट आपण सोडवतोय. त्यासाठी ही स्टेप तुम्ही लक्षामध्ये घ्यायची आहे. इरेज करू तिला आता आपण. आता या ठिकाणी x - 2 कॉमन घेऊया. x minus 1 upon 2 कॉमन घेतला, हा ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट मध्ये हा 2x आणि हा -1, 2x minus 1 is equal to 0. पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरा ब्रॅकेट या ठिकाणी 0 असेल. x minus 1 upon 2 is equal to 0 or the second possibility is 2x minus 1 is equal to 0. सिम्प्लिफाय करायचं नेहमी सारखंच, त्याला ट्रान्सपोज करा. hence x is equal to 1 upon 2 or here solve this 2x is equal to 1. 1 चा या ठिकाणी ट्रान्सपोज आपण केलेला आहे आणि मग हा 2 ला ट्रान्सपोज करू. hence x is equal to 1 upon 2. या ठिकाणी पहिलं या ठिकाणी व्हॅल्यू आली आहे 1 upon 2 आणि सेकंडची सुद्धा या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे 2. दोन्ही रूट्स सारखेच आलेले आहेत. म्हणजे आपल्याला आन्सर लिहिताना म्हणता येईल 1 upon 2 and again 1 upon 2 are the roots. दोन्ही रूट्स या ठिकाणी सेम आलेले आहेत. 1 upon 2, 1 upon 2. Example number 6 from the problem set is given like this. 6x minus 2 upon x is equal to 1. हे असे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 6x minus 2 upon x is equal to 1 अशा या फॉर्मॅट मध्ये इक्वेशन दिलेलं आहे. हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर याला आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये करता येईल, तर मल्टिप्लाय करू आपण. या ठिकाणी मल्टिप्लाय बाय x ऑन बोथ साइड. या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केलं दोन्ही साइडला, तर x या ठिकाणी निघून जाईल, म्हणजे या ठिकाणी त्याचं या ठिकाणी एलिमिनेशन होईल. कशा पद्धतीने ते बघू आपण. आता या ठिकाणी हा 6x अगोदरचा आहे मल्टिप्लाइड बाय x -2 upon x आहे मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू हा 1 आहे मल्टिप्लाइड बाय x. प्रत्येक ठिकाणी आपण x ने याला मल्टिप्लाय केलेलं आहे. x ने मल्टिप्लाय केलं. आता या ठिकाणी हा x डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा न्यूमरेटर मध्ये आहे, त्यामुळे हा कॅन्सल या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी कॅन्सल आणि याचा प्रॉडक्ट बघू आता किती येईल. यांचा प्रॉडक्ट येतो या ठिकाणी 6x² minus 2 is equal to 1x. Simply we can say x. ट्रान्सपोज करू याला, म्हणजे 6x² minus x minus 2 is equal to 0. 1x means only x.
आता आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे 6 इंटू निगेटिव्ह 2. 6 इंटू निगेटिव्ह 2 चा प्रॉडक्ट येणार आहे निगेटिव्ह 12. निगेटिव्ह 12 चे आपल्याला दोन फॅक्टर्स घ्यायचे आहेत की त्यांची या ठिकाणचा डिफरन्स, म्हणजे निगेटिव्ह ज्यावेळेस प्रॉडक्ट असेल त्यावेळेस डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर त्या ठिकाणी डिफरन्स 4 3 जा 12 होतात. हे जे साइन आहे निगेटिव्ह हे लार्ज नंबरला, मोठ्या नंबरला द्यायचं आहे आणि स्मॉलर नंबरला त्याच्या अपोजिट मधलं साइन द्यायचं आहे. फॅक्टर्स कसे काढतात हे आपण अगोदरच्या काही एक्झाम्पल मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ओरली काढता आले पाहिजे. स्प्लिट करू मिडल टर्म 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. मेक द ग्रुप. फ्रॉम द फर्स्ट ग्रुप टेक 2 ॲज अ कॉमन. 2 and x means 2x as a common. इथं 2 असणार आहे. 2 3 जा 6 होतात आणि 2 2 जा 4 होतात. 2 कॉमन घेता येऊ शकतो आपल्याला या ठिकाणी. मग आता रिमेनिंग काय असणार या ठिकाणी, तर 3x मायनस 2. 2 2 जा 4, त्यातला 2 कॉमन घेतलेला आहे, उरलेला 2 इथं लिहिलेला आहे. प्लस फ्रॉम द सेकंड ग्रुप टेक 1 ॲज अ कॉमन. सो वी हॅव 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट इक्वल आलेले आहेतच या ठिकाणी, दोन्ही ब्रॅकेट इक्वल येतात. तोच ब्रॅकेट कॉमन घेऊया. 3x मायनस 2 ब्रॅकेट कॉमन घेतला तो आपण, तर सेकंड ब्रॅकेट मध्ये 2x आणि हा इथला प्लस 1 असेल इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट या ठिकाणी 0 येतोय, म्हणजेच पहिला ब्रॅकेट हा 0 असेल तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल, किंवा सेकंड ब्रॅकेट जर 0 असेल तर आपल्याला या ठिकाणी सेकंड इक्वेशन मिळेल. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळेल आपल्याला या ठिकाणी. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केले की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द रूट. सिम्प्लिफाय करूया. 3x इज इक्वल टू 2 और 2x इज इक्वल टू मायनस 1 मीन्स x इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 3 और x is equal to minus 1 upon 2 are the roots of the given quadratic equation. इथं निगेटिव्ह नको. x is equal to 2 upon 3 or x is equal to negative 1 upon 2 are the root of the given quadratic equation. फॅक्टरायझेशन मेथडने कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. याच्या अगोदर या ठिकाणी एक व्हिडिओ आहे 2.1 च्या बद्दल, त्याची लिंक या ठिकाणी खाली दिलेली आहे. जर आपल्याला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या लिंकवर जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओ या ठिकाणी या संजय सुर्वे मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर जेवढे काही व्हिडिओ आहेत तेवढे सगळे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला प्लेलिस्टच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. Keep watching, keep learning.